तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी राहिली आहे का? तर तुम्हाला आता एक नवीन संधी देण्यात येणार आहे। हो, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत वाढ बद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी ही केली नव्हती, त्यामुळे त्यांना डिसेंबर आणि नोव्हेंबर या दोघं महिन्याचे हप्ते हे मिळाले नव्हते। तर अशा सर्व लाखो लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपयाचा लाभ हा दर महिन्याला देण्यात येतो, परंतु जेव्हा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया ही सुरू झाली तर ई-केवायसी प्रक्रियेची जी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख होती किंवा शेवटची मुदत होती तर ती 31 डिसेंबर ही देण्यात आली होती। दोनदा ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवली होती, महिला व बाल विकास मंत्रालयाने ही मुदत वाढवली होती, पण तरीही बऱ्याच लाडक्या बहिणींनी काही कारणास्तव किंवा सर्व्हर प्रॉब्लेममुळे किंवा काही इमर्जन्सी घरामध्ये असल्यामुळे ते आपली ई-केवायसी करू शकले नाही। तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एक नवीन संधी देण्यात यावी अशा मागण्या उठत होत्या। तर यातच आता तुम्हाला माहिती की गेल्या 2 दिवसात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट आल्या होत्या, जसे की बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी ही चुकवली होती किंवा चुकीची ई-केवायसी केल्याने त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देण्यात आला नाही। त्यामुळे बरेच महामार्गावर लाडक्या बहिणींनी आंदोलन देखील केले आणि याचाच भाग किंवा महिला व बाल विकास मंत्रालयाने याच्याकडे लक्ष देत त्यांनी आता ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी तसेच ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली असेल तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एक नवीन संधी देण्यासाठी ई-केवायसी प्रक्रियाला ते एक्सटेंड म्हणजे मुदत वाढ देऊ शकतात। हा बघा साम टीव्हीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ समोर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेत रोशन, किरण, शशी, माही अशा नावांच्या हजारो लाभार्थी आहेत। या नावांच्या महिला आणि पुरुष देखील आहेत, त्यामुळे आता अशा लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाईल। ई-केवायसीत अनेकांनी सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडला, त्याचीही पडताळणी केली जाणार आहे। दरम्यान ई-केवायसीसाठी काही दिवसांची मुदतवाढ तसंच चुकलेल्या ई-केवायसीतील दुरुस्तीसाठी देखील काही दिवसांची मुदत दिली जाण्याची शक्यता आहे। तर बघा, तुम्ही हा साम टीव्हीचा व्हिडिओ पाहिला असेल तर याच्या माध्यमातून सांगण्यात येते की लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी चुकीची केली होती, त्यामुळे आता एक नवीन संधी लाडक्या बहिणींना मिळू शकते। म्हणून ही अपडेट त्या लाडक्या बहिणींसाठी खरोखर आनंदाची, ज्या लाडक्या बहिणींची आपली ई-केवायसी राहिली असेल, त्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते। हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली असेल आणि त्यांना 2 महिन्याचे पैसे हे मिळाले नसतील। आणि लाडक्या बहिणींनो, आता जरी डेट वाढली तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून घ्या, सर्व कामे बाजूला करा, पण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार नाही। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका लाडक्या बहिणी।